अनिशा 6 वाजता सकाळी घरी आली. ती मोकळ्या आणि हलक्या मनाने. सकाळचं कोवळे ऊन स्पर्श करून जात होते. फ्रेश वाटत होतं तिला आता. मन स्थिर असलं की कसलेच विचार आजूबाजूला फिरकत नाहीत, याचा पुरेपूर अनुभव तिला येत होता. मनावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. तिच्या वागण्यातील या बदलामुळे मात्र मयुरेश विचारात पडला. पण तिला आता या गोष्टी खूप क्षुल्लक वाटायला लागलेल्या. ती त्याला वेळेनुसार मोजकच बोलून इग्नोर करत होती, जे तो मागची 2.5 वर्ष तिच्यासोबत करत आलेला. मयुरेश आता रात्री रोजच्यापेक्षा लवकर घरी येऊ लागलेला. तिचं आणि अमयचं अटेन्शन मिळावं म्हणून धडपडत होता. पण तिला या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता. ती दगडाची बनलेली होती आता. खरंच तर इतके दिवस ती ज्यासाठी झटत होती तेव्हा समोरच्याला याची कदर नव्हती. मग आता का तिने पागळायचं म्हणून आता ती तिच्या विचारांवर ठाम होती. दुसरीकडे यश आणि अनिशाची भेट दर आठवड्याला तिथेच त्या जागी होत होती. न जाणो त्याच्याशी बोलल्यावर एक वेगळीच ऊर्जा तिच्यात संचारत होती. यशनेही कधीच तिला इन्सेक्युअर वाटेल असं बिहेव केलं नव्हतं. तिला आता त्याच्याप्रती आपलेपणा जास्त वाटू लागला होता. त्याचा विचार मनात आल्याशिवाय ना दिवस उगवत नव्हता ना सरत होता. पण तिला आठवलं, तिला त्याच्याबद्दल, त्याच्या फॅमिलीबद्दल काहीच कसं माहिती नाही. तिला आता त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होत होती. पण मन मात्र जरासं कचरत होतं. मी 40शीकडे झुकलेली, संसाराच्या मधोमध असलेली, मला हे सगळं वागणं रुचतं का? नवऱ्याला सर्वस्व मानून जगत आलेली मी, मला यशची मैत्री इतकी हवीशी का वाटते? का माझं मन सदैव त्याच्याकडे ओढलं जातंय? मला जे त्याच्याबद्दल वाटतंय तेच त्यालाही माझ्याबद्दल वाटत असेल का? हे आणि यासारखे असंख्य प्रश्न तिच्या भोवती आता घुमू लागलेले. एक मन सांगत होते की आता तरी तू फक्त स्वतःसाठी जग. आता पुन्हा कोणत्या पाशात अडकलीस तर याहून भयंकर भविष्य असेल. आणि दुसरं मन सांगत होतं, शेवटी कसाही असला तरी तुझाच नवरा आहे, जो तूच निवडलाय. त्याला एक संधी द्यायला काय हरकत आहे? हे डोक्यातले विचार आता तिला असह्य झाले होते. त्यामुळे तिने निश्चय केला की याबद्दल यशला बोलायचंच आणि तो कोण काय करतो हेही विचारायचं. ती 2च दिवसांपूर्वी त्याला भेटलेली, पण आज मनातलं वादळ काही स्थिर बसू देत नव्हतं. यावर सजेशन फक्त यशच देऊ शकेल, म्हणून ती पहाट होताच तिकडे जायला निघाली. अनिशा तिथे येऊन पोहोचली तेव्हा यश आधीच तिथे येऊन बसलेला. तिने त्याला ती आल्याची चाहूल न लागू देता हळूच बाजूला उभारून त्याचं निरीक्षण करू लागली. तो एकटक त्या पुलाकडे पाहत होता. डोळ्यात आसवांनी गर्दी केलेली. जितका शांत त्याहून तो गंभीर वाटत होता आज. इतके बारकाईने तिने गेल्या 2 महिन्यात त्याला कधीच पाहिलं नव्हतं. बारीक डोळे, छोटंसं पण टोकदार नाक, नितळ चंदेरी वर्ण, कुरळे उभट काळे निभोरे केस, कदाचित रंगवले असतील, असा त्याचा टोटल औरा होता. पण आज तो फार खिन्न वाटत होता, कसल्याशा जुन्या खोल दुःखात बुडाल्यासारखा. तिला आता प्रश्न पडला होता नवीनच. आज काहीही झालं तरी त्याला हे सगळं विचारायचंच होतं तिला. जसं तिने त्याच्यासमोर तिचं दुःख रित केलेलं, त्याच ऋणातून तिला त्याच्या दुःखातून वाटेकरी बनायचं होतं. थोडा वेळ त्याचं निरीक्षण करून ती इतक्या मागे उभारलेली थेट त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तिच्या अचानक समोर येण्याने तो जरासा दचकला आणि तिला बघून त्याने नेहमीप्रमाणे हसण्याचा प्रयत्न केला. हे तिला लगेच कळालं. काय झालं? इतका का दचकलास? तिने विचारलं. काही नाही, तू असं अचानक समोर आलीस पण बाय द वे तू आज कशी काय आलीस? म्हणजे परवाच तर भेटलो ना आपण इथे. मग सारखं तू तुझी झोप मोडून काय येतेस? तो जरासा स्थिर स्थावर होत म्हणाला. असंच आले,
येऊ वाटलं म्हणून. आणि तुला आवडलं नाही का मी सारखं इथे आलेलं? किंवा तुला आता डिस्टर्ब केलं का मी? तसं असेल तर सॉरी, ती विनयतेने म्हणाली. असं काही नाही आहे, पण झोप झाली नाही तर ॲसिडिटी होते. त्यामुळे झोप खूप गरजेची आहे आरोग्यासाठी, म्हणून सांगतोय मी. तो तिला समजावत म्हणाला. अच्छा, मग तुला नाही का गरज झोपेची? तू तर रोजच इथे येतोस ना. हो, जेवढी गरज आहे तेवढी झोप घेतोच मी आणि मगच इथे येतो. कारण यावेळी कितीही झोपायचा प्रयत्न केला तरी झोपच येत नाही. मग येतो पाय मोकळे करायला. त्याने हलकेच हसत उत्तर दिलं. पण का कुणास ठाऊक तिला ते त्याचं हसणं बनावट वाटलं. कारण त्या हास्यामागे खूप मोठी काहीतरी साचलेलं आहे हे तिला कळत होतं. ओके, पण यश, तुझी हरकत नसेल तर मी एक विचारू तुला? तो लपवत असलेल्या डोळ्यात थेट बघत ती म्हणाली. फक्त एकच विचारून तुझं पोट नाही भरणार, त्यामुळे विचार तुला जे हवं ते सजेशन विचार. मी नक्की सांगायचा प्रयत्न करेन. तो नम्रपणे म्हणाला. मी आज कोणतंही सजेशन नाही विचारणार तुला, ती म्हणाली. म्हणजे मला तुझ्याबद्दल आणि तुझ्या ॲक्युपेशन स्टेटसबद्दल जाणून घ्यायचं आहे, ती जरासं कचरत म्हणाली. पण तो मात्र मनमोकळं हसला यावर. त्याच्या हसण्याने ती जरा भांबावली. का नाही? हे बघ, मी डॉक्टर यश गोसावी, पेशाने एक फार्मासिस्ट आहे, पण PhD करून डायरेक्ट मिळवली बरं का. माझे मेडिकलचे बिझनेस आहे. काही वर्ष प्रोफेसर होतो, पण आता फक्त बिझनेस सांभाळतो, त्याने सांगितले. मग विचारल्यावर हसलास का? जे खूप आधीच विचारायला हवं होतं ते तू आत्ता विचारते म्हणून हसू आलं. नाहीतर मुली खूप संकुचित असतात, कुणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळेच, बाकी काही नाही. ओ, असंय होय. पण ते जाऊ दे. तू एवढं भारी समुपदेशन करतोस त्यावरून वाटलेलं की तू सायकिस्ट्रिट वगैरे असतील की काय, पण तू तर निघालास फार्मासिस्ट, ती म्हणाली. तसं ते दोघेही हसले. तुझं वय किती? तिने परत विचारलं. असं वाटतंय आज तू माझी कुंडली काढण्यासाठीच आलीस. नुसते प्रश्नावर प्रश्नच चालू दिलेत. जरा तुमच्याबद्दल पण सांगा मॅडम आता, तो जरा मिश्किलपणे हसत म्हणाला. तीही किंचित हसली यावर. मी काय तुमच्या इतकी स्कॉलर नाही आहे सर. एका प्रायव्हेट ऑफिसमध्ये जॉब करते. स्वतःचा खर्च भागेल इतकं कमावते, ती म्हणाली. मग भारीच ना. जे आहे ते उत्तम आहे तुझं. आनंद मिळण्यात नाही, मानण्यात असतो. आपण स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही, तो शांतपणे म्हणाला. कदाचित या सगळ्या गोष्टी मला तुझ्यामुळे कळाल्यात आयुष्यात, तिने कबुली दिली. तो मंद हसला फक्त. पण विषय भरकटला असं नाही का वाटत? तू अजूनही उत्तर नाही दिलंस. सांग, किती वर्षाचा आहेस तू? तिने परत त्याला आठवण करून दिली. खरं सांगू की खोटे? कारण मी खरं सांगितलं तरी तुझा विश्वास बसणार नाही, आणि खोटं सांगितलं तरी. यश, उगाच चल, मला नको उल्लू बनवूस. खरे सांग जे आहे ते. ती अजून 5 महिन्यांनी मला 42 वर्ष पूर्ण होतील, त्याने सांगितले. पण तिला आश्चर्य वाटत होतं. काय खरंच? पण वाटत नाही तुझ्याकडे बघून. एखादा कॉलेजचा मुलगा वाटतोस तू तर मला, ती त्याला वरपासून खालीपर्यंत निहाळत आश्चर्याने म्हणाली. त्याने टी-शर्ट आणि जीन्स घातलेली, मध्यम बांधा आणि फिटनेसही एकदम फिट होते. डेली जिम करत असावा तो, किंवा फिटनेस बाबतीत सजग असावा असं तिला वाटलं. बघ, म्हटलं होतं ना तुला खरं सांगितलं तरी ते खोटे वाटेल म्हणून. घे आता. चल आता मलाही चान्स दे चकित होण्याचा, तुझं वय सांगून, तो तिला चिडवत म्हणाला. माझे 38 वर्ष पूर्ण झालेत, पण तरी मी वयाने तुझ्यापेक्षा मोठी वाटत असेल हो ना? अनिशा स्वतःकडे बघत बोलली. असं अजिबात नसतं, आणि तूही छान आहेस. फक्त जरा फिटनेसकडे लक्ष देत जा.
त्याने तिला समजावलं, मध्यम उंचीची, दिसायला सुंदर असली तरी चेहऱ्यावरचं तेज हरवून बसलेली. अंगकाठी एकदम बारीक, 40शीत आली तरी 20शीतल्या मुलीप्रमाणे नाजूक शरीर एष्टी होती तिची. पण सहज कुणालाही स्वतःकडे आकर्षित करेल अशी तिची देहबोली होती. त्याने क्षणभर तिचं निरीक्षण केलं. आता तू फिटनेसबाबत पण मला टिप्स देत जा, ती गालातल्या गालात हसत म्हणाली. त्याने ही होकारार्थी मान हलवली. तुझं लग्न पण झालं असेल ना, मग तुझ्या फॅमिलीबद्दल पण सांगच आता. किती लकी असेल तुझी पार्टनर, जिला तुझ्यासारखा समजून घेणारा नवरा मिळाला. आणि तुझी मुलं पण तुझ्यासारखीच असतील ना, हुशार आणि स्कॉलर. ती अचानक काहीतरी आठवत त्यावर अंदाज लावत म्हणाली. पण हे ऐकून त्याचा चेहरा मात्र कमालीचा उतरला. तो फक्त जमिनीकडे तोंड करून अंगातलं सारं बळ एकवटून घेण्याचा प्रयत्न करत होता. न जाणो चुकून त्याचा बांध फुटला तर तो स्वतःला माफ करू शकणार नव्हता. काय झालं यश? मी जरा जास्तच विचारून अस्वस्थ केलं का तुला? त्याला अचानक असं बघून ते काळजीने म्हणाली. नाही, तू स्वाभाविकपणे विचारले, यात काही अति नाही. तो चेहरा स्थिर स्थावर ठेवत म्हणाला. पण त्याच्या उदाशी मागे असं काय दडलंय की त्याच्यासारखा इतका हसता खेळता आणि स्ट्रॉंग माणूस पण कोलमडून गेलाय? हे ती जाणून घेऊ इच्छित होती. यश, तू हे माझ्याशी शेअर करू शकतोस. मन मोकळं केल्याने बरं वाटेल तुला. कारण संपलेल्या माझ्या आयुष्यात देवदूताप्रमाणे येऊन तू माझा दिशादर्शक बनू शकतोस. तर मी तुझं दुःख समजून तुझा आधार तरी नक्कीच बनू शकेन ना. सांग, मोकळा हो. तिने त्याला भावनिक साथ घातली. त्यालाही भरून आलं. माझ्या फॅमिली बाबतीत नेमकं काय आणि कसं घडलं याचा साक्षीदार स्वतः पूलच आहे. तो समोर त्या पुलाच्या दिशेने एकटक बघत म्हणाला. आणि हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. अतिशय भयानक विचारांनी तिच्या अवतीभोवती गर्दी केली. यश, तिने अगतिकपणे त्याच्या खांद्यावर थरथरता हात ठेवला. तसं त्याने तिच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात उभे ठाकलेले असंख्य प्रश्न त्याला कळत होते. लिव्ह इट, कूल डाऊन, ओके. तो स्वतःला सावरत म्हणाला. नाही, मला जाणून घ्यायचं आहे तुझं. नाही, मला जाणून घ्यायचं आहे तुझ्या या खोल दुःखामागचं कारण. तू सांग यश, बोल, रड आणि मन मोकळं कर. जर खरंच तू मला तुझी मैत्रीण समजत असतील तर. अनिशा मन घट्ट करत म्हणाली. मैत्रीण म्हणून तिचा हक्क दाखवणं, तिचं स्पष्ट बोलणं, जे त्याला नेहमीच आवडायचं, ते आज पुन्हा त्याला मनापासून आवडून गेलं. माझंही एक छोटंसं कुटुंब होतं. मी, माझी पत्नी वीणा, जी एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जॉब करायची, आणि 10 वर्षाची मुलगी निधी. लहान भाऊ US नोकरीसाठी गेला आणि तिथेच त्याने त्याचा संसार बसवला. त्यामुळे आई वडील माझ्याकडे असायचे. पण वीणाचा स्वभाव फारच संकुचित आणि फटकळ होता. म्हणून तिचं कधीच त्यांच्याशीच काय कुणाशीच पटलं नाही. म्हणून त्यांनी दुसरीकडे राहायचा निर्णय घेतला. तरी आमचं मात्र रोजचं या ना त्या कारणाने वाजायचंच. मग शेवटी मी कंटाळून जास्त वेळ घराबाहेर राहायला लागलो. कित्येक दिवस रात्र मी हॉटेलमध्ये रूम घेऊन राहिलोय. पण तिला वाटायचं माझे बाहेर अफेअर्स असतील. मुलीच्या मनावर मात्र याचा वाईट परिणाम होत होता. त्यामुळे ती जास्तीत जास्त आमच्या विनाशकारी जगण्याचा भाग होणार नाही याची पुरेपूर काळजी मी घेत होतो. दिवसभर स्कूल आणि त्यानंतर तिला वेगवेगळे क्लासेस लावून दिले, जिथे तिचं मन रमेल यासाठी. पण तिला मात्र फक्त आईबापाचं प्रेम आणि त्यांचा वेळ हवा होता. हे फक्त आठवड्यातून एकदा तिला मिळायचं. पण तेव्हाही वीणाच मला आणि माझ्या घरच्यांना टोचून बोलणं तिच्या कानावर पडायचं. वीणा मात्र तिच्या प्रत्येक गोष्टीला मला जबाबदार धरायची. त्यानंतर मी उन्हाळी सुट्टी असो की दिवाळी, गणपती, अगदी विकेंडच्या 2 दिवसांच्या सुट्टीतही निधीला बाहेर फिरायला घेऊन जायचो.
ती दिवसभर खेळायची, बागडायची, पण रात्री मात्र आवर्जून आई पण आपल्यासोबत इथे यायला हवी होती ना असं बोलत असायची. वीणाची आठवण काढायची. मी शब्दात सांगू शकत नाही. त्यावेळी माझ्या मनाचे किती टिकरे उडायचे. कारण मी एक बाप होतो. आपल्या लेकराच्या प्रत्येक इच्छेला स्वतःच्या जगण्याचं ध्येय मानून त्यासाठी झटत होतो. पण तिची ती इच्छा मात्र कधी पूर्ण करू शकलो नाही ना. कधी माझ्या मनाची विटंबना तिला सांगू शकलो नाही. एवढं बोलून तो अचानक थांबला. हुंदका दाटून आलेला. तो उमाळा असह्य होत होता त्याला. त्या जुन्या आठवणींना पुन्हा मांडताना मनावर न जाणू कितीतरी वेदनादायी घाव होत होते. अनिशा पण त्याच्या प्रत्येक शब्दागणी घायाळ होत होती. त्याच्या पाठीवरून हलकेच हात फिरवत त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होती. आणि एके दिवशी कामानिमित्त एका हॉस्पिटलमध्ये गेलो असता माझी माझ्या एका जुन्या मैत्रिणीशी योगायोगाने भेट झाली. खूप दिवसांनी भेटल्यामुळे तिने जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये कॉफीसाठी आग्रह केला आणि मीही नाही म्हणू शकलो नाही. संध्याकाळ झालेली आणि नेमकं तेव्हाच वीणाने आम्हाला पाहिलं आणि तिने तिथे येऊन जणू रंगे हात पकडल्याच्या आविर्भावात दोघांचा खूप उद्धार केला. आता मात्र माझी सहनशक्ती संपत आलेली आणि मी तिथून तिला खेचत बाहेर आणून समजावण्याचा प्रयत्न करत होतो. आणि रागाच्या भरात मी तिच्यावर प्रथमच हात उचलला. कारण पुरुषाने जर स्त्रीच्या चारित्र्यावर संशय घेतला तर तो पुरुष असूच शकत नाही. मग एका स्त्रीकडून पुरुषाच्या चारित्र्यावर संशय घेतला तर त्यास काय समजावं हे अजून मला कळलेलं नाही. त्याशिवाय घरात आल्यानंतरही जोरात भांडण झालं आमचं. मी मुलीला तिच्या खोलीत सोडलं. कानात हेडफोन्सवर गाणे ऐकायला लावून बाहेरून दार लावून घेतलेलं. घरात एकही अशी वस्तू उरलेली नव्हती जी आधीसारखी व्यवस्थित असेल. मी तिच्यावर हात उगारलेला तिला पचवता येत नव्हता. मी मात्र शांतच होतो. जे चाललंय ते किती वेळ चालेल हे निरखत. तिचं दुःख, त्यामागची प्रकोपी भावना मी समजू शकत होतो. कारण चूक माझी होती. मी हात उचलायला नको होता. पण इतके दिवस माझ्या चारित्र्यावर नको ते आरोप करून माझ्या मनाची अशीच अवस्था होत असताना तिच्या मनात आला असेल का हा विचार? हा प्रश्न नियतीला विचारत तसाच मख्खपणे तिथून उठून गॅलरीत जाऊन उभारलो. तसाच शून्यात बघत. आणि काही वेळाने वीणा निधीला घेऊन कुठेतरी जाते असं दिसलं. ते बघून धावतच तिच्या मागे गेलो. नेमकं तेव्हाच अंगातलं अवसान गळून पडल्यासारखं झालेलं. माझ्या फिटनेसचा तेव्हा खऱ्या अर्थाने तिरस्कार वाटला मला. आणि माझी धाव अपुरी पडली. वीणाने थेट इथे याच कठड्यावर उभारून निधीसह तेव्हाचा तो क्षण जशाचा तसा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. आणि तो उठून त्या पुलाच्या कठड्याजवळ जात जमिनीवर गुडघे टेकून ओक्साबोक्सी रडायला लागला. ते बघून कुणीही गळून पडेल इतका तो हृदयद्रावक प्रसंग होता. अनिशाने त्याच्याजवळ जात त्याला पिण्यासाठी पाणी दिलं. थोड्या वेळाने तो शांत झाला. एका चुकीची इतकी जीवघेणी शिक्षा मी भोगतोय. माझं दैव पण किती निर्दयी असेल बघ. मी माझ्या पत्नी आणि मुलीचं संरक्षण नाही करू शकलो. निधीने या उंचावरून खाली कोसळताना शेवटची हाक मारलेली बाबा म्हणून. जणू तीच ऐकण्यासाठी मी रोज पहाटेच इथे येतो. माझी इवलीशी परी मी इथे येऊन रडताना माझ्या अवतीभोवती बागडत मला सांगते, बाबा रडू नकोस, मी खूप खुश आहे, माझी काळजी करू नकोस. तू रडलास तर मीही रडेन. तेव्हा मात्र मी पटकन डोळे कोरडे करून घेतो. मग मी खळखळून हसत पुन्हा माझ्या भोवती बागडत असते आणि मी तिला डोळ्यात साठवून घेतो. कारण मी तिला माझ्या मिठीत नाही घेऊ शकत. मला एकटं सोडून खूप खूप दूर निघून गेली आहे ती, या विचाराने स्वतःला कोसत राहतो. याशिवाय हातात आता काहीच उरलं नाही आहे. एवढं बोलून यशने डोळे कोरडे केले.
पण आज मात्र अश्रू थांबतच नव्हते. तो बसल्या जागी तसाच नकळत अनिशाच्या खांद्यावर मान टेकवत कोसळला. तिलाही हुंदका आवरता आला नाही. तिच्याकडे त्याच्या सांत्वनासाठी शब्दच नव्हते. ती फक्त त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती. पण अचानक त्याच्या रडण्याचा आवाज शांत झाला. त्याला श्वास घेता येत नव्हता, ना काही करता येत होतं. त्याने हात थरथरत होते, त्याचे हात थरथरत होते. ते बघून अनिशा त्याच्याजवळ बसून त्याला पाणी देत होती. पण तेवढ्यात तो बेशुद्ध झालेला. तेव्हा सकाळचे 6 वाजलेले. अनिशाने तिथे मॉर्निंग वॉकला येत असलेल्या काही लोकांच्या मदतीने त्याला जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये नेलं. यशला काय झालं असेल? यशला अनिशा वाचवू शकेल का? अनिशा आणि यश पुढं एकत्र त्यांच्या जीवनामध्ये येतील का? काय होईल ह्या दोघांच्या मैत्रीमध्ये? हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया त्याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.